ओके. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचा आकार फाउंडेशनचा ऑनलाईन प्लॅटफॉर्म स्वागत करतोय. आपण सायन्सची एक सिरीज चालू केलेली आहे. यामागचा उद्देश काय आहे परत एकदा सांगतोय की सायन्स आता थोडं बदलतोय. त्याचं जे कन्व्हेन्शनल जे क्वेश्चन्स विचारले जात होते तसे आता विचारले जात नाही. ठीक आहे, त्यामुळे कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांच्या बरेच जे ॲस्पायरंट्स आहेत त्यांच्या मनात भीती आहे सायन्सबद्दल. ती भीती आपल्याला काढून घ्यायची आहे. नेमकं आयोग कुठून प्रश्न विचारत आहे त्यामुळे आपल्याला तो सोर्ससुद्धा डिस्कस करायचा आहे की पुढे जर येणारे जे पेपर्स आहेत त्यामध्ये तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करता यायला पाहिजेत. ठीक आहे, आणि नेमकं प्रश्न कसे तयार केले जात आहेत ना हे सुद्धा आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण आता आधीसारखे प्रश्न विचारले जात नाही आहे की फक्त रट्टा मारला आणि काय तर आन्सर मार्क करून आला. ठीक आहे, तर असे 2-3 उद्देश ठेवून आपण काहीतरी ही एक सिरीज चालू केलेली आहे ज्यामध्ये आपण सायन्सचे अगदी छोटे छोटे टॉपिक आहेत ना ते आपण कव्हर करत असतो आणि ते पूर्ण डीपपर्यंत कव्हर करतो. ठीक आहे, जसं लास्ट टाइम याआधी एक व्हिडिओ मी कव्हर केलेला आहे जो सॅटेलाइटशी रिलेटेड आहे आणि त्याच्यावरचे मागच्या 5-7 वर्षामध्ये टोटल 5 प्रिव्हियस इयर क्वेश्चन विचारले गेले होते ते सुद्धा मी काय तर कव्हर केलेत. ठीक आहे, तर आपण हे पण घेतोय की यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की अभ्यास किती डीपपर्यंत करायचा आहे आणि त्याचा सोर्स काय आहे पण. ठीक आहे, असाच आज एक टॉपिक घेणार आहोत तो म्हणजेच काय तर गॅस लॉ. असाच एक आज टॉपिक घेऊ काय तर गॅस लॉज. ठीक आहे, हा टॉपिक घेणार आहोत. बघा याचा सोर्स काय आहे ते पण घेऊ आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स तुम्हाला बोर्डवर तर दिसत आहेतच. बघा पहिला जो प्रश्न इथं दिलाय प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय स्थिरांक कोणता ए म्हणजेच काय स्थिरांक म्हणजे काय तर कॉन्स्टंट चे एकक रिकामी जागा वॅन्डरवॉल्स. ठीक आहे, अ युनिट ऑफ वॅन्डरवॉल्स कॉन्स्टंट ए इज. ठीक आहे, या ए चा युनिट काय आहे तो घ्यायचा आहे. आपण बघू नेमकं काय आहे कुठं आहे. ठीक आहे, यासोबतच बघा की हा जो प्रश्न होता हा आता परवाच्या दिवशी म्हणजे 4 जूनला जो झालेली जी राज्यसेवा 2023ची एक्झाम आहे ना प्रिलिम त्यामध्ये विचारलेला हा प्रश्न होता. तर हा प्रश्न सुद्धा इथूनच अटेम्प्ट होतोय. ठीक आहे, कदाचित बऱ्याच विद्यार्थ्यांना हा कठीण गेला असेल प्रश्न किंवा आला नसेल. ठीक आहे, पण याचा उत्तर डायरेक्ट हा शाळेच्या पुस्तकातच आहे. मी ते पण तुम्हाला सांगतोय. अजिबात हा न्यूमरिकल वगैरे नाही आहे. ठीक आहे, तुम्हाला जर कॉन्सेप्ट जर क्लिअर असेल ना तर तुम्हाला हे फार सोपी आहे. अदरवाईज काय तर तो न्यूमरिकल म्हणून तुम्हाला कन्सिडर करता येईल आणि मग सॉल्व्ह करून आन्सर काढावं लागेल. ते फार कठीण जातं. पण सगळं काहीतरी इथं स्टँडर्ड व्हॅल्यूज आहे त्यामुळे काहीतरी शाळेच्या पुस्तकातच दिले. काय प्रश्न बघा, जर 1.0 मोल आदर्श वायूचे, आदर्श वायू म्हणजेच काय तर आयडियल गॅस, आदर्श वायू म्हणजेच काय तर आयडियल गॅस, आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 लिटर असेल तर सर्वकष वायू स्थिरांक रिकामी जागा वायू स्थिरांक आर रिकामी जागा असतो. म्हणजेच काय इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस occupies 22.4 liter at standard temperature. ठीक आहे, and standard pressure then the value of the universal gas constant R is. ठीक आहे, तर काय आपल्याला आर ची व्हॅल्यू काय असणार आहे ते काढायचं आहे. या ठिकाणी आपल्याला व्हॉल्यूम दिलाय 22.4 लिटर, 1 मोल आहे म्हणजे एन ची व्हॅल्यू दिलेली आहे, स्टँडर्ड टेम्परेचर आणि स्टँडर्ड प्रेशर घ्यायचं आहे. बरोबर, म्हणजे आपला जो आन्सर येणार आहे तो पण काय तर स्टँडर्डच येणार आहे. कॉन्सेप्ट समजून घेऊ त्यानंतर तुम्हाला लगेच हे दोन्ही प्रश्न. ठीक आहे, या आधीचा प्रश्न कोणता होता तर तो 2017चा प्रश्न होता आणि हा याच वर्षीचा पेपर प्रश्न. सॉरी इथं थोडंसं हे एडिट करावं लागेल. हा 2023चा प्रश्न आहे, राज्यसेवा प्री 2023चा प्रश्न आहे. तर हे दोन्ही प्रश्न तुम्हाला लगेच सॉल्व्ह करता येईल. बघा काय आहे नेमकं कॉन्सेप्ट. आधी हे डिस्कस करू की सोर्स काय आहे, कोणत्या वर्गात तुम्हाला हे सगळं या गोष्टी सगळ्याची माहिती मिळेल किंवा गॅस लॉस कुठं मिळणार आहेत. 11 वर्गातील केमिस्ट्रीची पुस्तक आहे. ठीक आहे, केमिस्ट्रीची पुस्तक आहे त्यामध्ये 10वं युनिट आहे स्टेट ऑफ मॅटर गॅसेस अँड लिक्विड स्टेट. यामध्ये तुम्हाला हे गॅस लॉज मिळणार आहेत. ठीक आहे, फार सोपी आहेत, काही कठीण नाही आहे, फक्त काही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. बघा काय आहे हा जो टॉपिक गॅस लॉज मध्ये. गॅस लॉज म्हणजे बेसिकली काय आहे, गॅस लॉज म्हणजे काय की गॅस जे असतं बरोबर, कोणतीही गॅस असेल, कोणतीही गॅस असेल, गॅसेस फॉर्ममध्ये कोणताही पदार्थ असेल तर अशा वेळेस ते कसे बिहेव करणार आहेत, तो एखादी गॅस आहे तो कसं बिहेव करणार आहे आणि ते कसं बिहेव करणार हे आपल्याला कशावरून काढता येतात तर हे या लॉजवरून काढता येतात. ठीक आहे, आणि म्हणून त्यांनाच काय म्हणतात तर गॅस लॉज म्हटलं जातं. अगदी सरळ साध्या शब्दात काय सांगतील आपल्याला की आपल्याला एखादा गॅस आहे ना तो कोणत्या कंडिशनमध्ये कसं बिहेव करणार आहे हे काढण्यासाठी आपल्याला लॉज आहेत, त्यालाच काय तर गॅस लॉज म्हणतात. मग आता ते काढण्यासाठी आपल्याला काही पॅरामीटर्स पण लागणार आहेत. तर ते पॅरामीटर्स कोणकोणते आहेत किंवा गॅस कसं बिहेव करणार आहे हे कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड करतं. तर बघा एक आहे की त्या गॅसवर किती प्रेशर दिलेला आहे. ठीक आहे, त्यामुळे प्रेशर एक. त्यानंतर दुसरं कोणतं तर व्हॉल्यूम, की त्याचा व्हॉल्यूम किती आहे, आकारमान किती आहे.
तिसरं कोणतं आहे तर नंबर ऑफ मोल्स. ठीक आहे, मोलचा कॉन्सेप्ट ज्यांना अजिबातच माहीत नसेल त्यांनी आधी मोल्स काय आहेत, ठीक आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर आणि मोल्स, ठीक आहे, त्यासोबत ॲव्होगॅड्रो नंबर, हे सगळे कॉन्सेप्ट डिटेल अभ्यास करा. ते 10व्या वर्गापर्यंत तुम्हाला अभ्यास करायला मिळतीलच. त्यामुळे मी असं कन्सिडर करून चालतो इथं की नंबर ऑफ मोल्स हा कॉन्सेप्ट तुम्हाला माहीत असेल. नेक्स्ट काय तर पुढचा आहे कोणता तर पॅरामीटर, तो आहे काय तर टेम्परेचर. तर मुख्यतः या 4 गोष्टीवर काय तर एखादी गॅस आहे त्याचं बिहेवियर कसं राहणार आहे हे आपल्याला या 4 गोष्टींवरून किंवा या 4चा एकमेकांशी लावलेला रिलेशन असतो ना त्यावरून आपल्याला काढता येतो. ठीक आहे, पहिला बघा, पहिला जो लॉ आहे तो कोणता तर तो आहे बॉइल्स लॉ. पहिला लॉ काय आहे तर बॉइल्स लॉ. ठीक आहे, मी इथं जे या पद्धतीने लिहिले ना हे एवढं फक्त लक्षात ठेवा, बाकीचं फार सोपी आहे. राईट, बघा काय दिले. बॉइल्स लॉ काय आहे की प्रेशर, पी म्हणजे काय तर प्रेशर. ठीक आहे, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. व्ही म्हणजे काय तर व्हॉल्यूम. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे म्हणजेच काय होणार की प्रेशर जर मी वाढवला तर काय होणार, व्हॉल्यूम त्या गॅसचा कमी होणार आहे, किंवा प्रेशर जर कमी केला तर व्हॉल्यूम काय होणार तर व्हॉल्यूम वाढणार आहे. बरोबर. तर आता हे बघा कसं आपल्याला समजून घेता येईल. तुम्हाला बघा या डायग्राममध्ये सिंपल दिलेलं आहे की या सपोज या कंटेनरमध्ये काय ना काहीतरी गॅस आहे आणि त्याच्यावर काय करतोय आपण, काहीतरी प्रेशर देतोय. राईट, आता मी काय करतोय की अजून जास्त प्रेशर दिला तर हा काय होणार, अजून जास्त कॉम्प्रेस होईल. म्हणजे आधी एवढा व्हॉल्यूम होता, आता काहीतरी एवढा व्हॉल्यूम झाला. बघा प्रेशर वाढवला तर त्याचा व्हॉल्यूम आहे ना तो काय झाला, कमी झाला. परत प्रेशर वाढवला तर परत काय झाला तर परत काय तर त्याचा व्हॉल्यूम कमी झाला. म्हणजे प्रेशर वाढवला तर काय होणार, व्हॉल्यूम कमी होईल. बरोबर. किंवा प्रेशर तुम्ही रिलीज करा, प्रेशर कमी करा तर काय होणार, त्याचा व्हॉल्यूम आहे तो वाढत जाणार आहे. आणि म्हणून काय म्हटलं बॉइल्सने की प्रेशर हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम. पण त्यांनी एक कंडिशन सुद्धा सांगितले होतं, ते म्हणजेच काय तर ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. कारण टेम्परेचर वाढवल्यानुसार सुद्धा काय होणार, त्याचा व्हॉल्यूम वाढतो. आपल्याला माहिती आहे की एखादी गॅस तुम्ही गरम करा, जसं उन्हाळ्यामध्ये समरमध्ये काय असतं की टायरमधली हवा ती एक्सपांड होते. बरोबर का, कारण टेम्परेचर वाढल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम वाढतो आणि मग काय तर टायर फुटतो. बरोबर, बस्ट होतो. राईट, तर त्यालाच आपण नंतर पुढे एक लॉ आहे तो पण समजून घेणार आहोत. पण इथं लक्षात घ्या की बॉइल्स लॉचा हा जो रिलेशन आहे, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम, हा कधी आहे तर हा ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे, परत अजून 1-2 पॉईंट्स आहेत. तर बघा काय दिले, हाऊ एव्हर ॲट हाय प्रेशर डेव्हिएशन फ्रॉम बॉइल्स लॉ इज ऑब्झर्व. बरोबर, म्हणजेच काय की विचार करा मित्रांनो, थोडंसं विचार करा की प्रेशर किती दिलं तर त्याचा व्हॉल्यूम किती कमी होणार. तुम्ही काय किती पण कमी प्रेशर देत गेलं तर तसं काय व्हॉल्यूम कमीच होत जाणार आहे का नाही. काहीतरी वेळानंतर तो परत कॉम्प्रेस होणं थांबून जाईल. हा काही शून्य होणार नाही. मी परत जर प्रेशर जर दिला तर याचा व्हॉल्यूम परत शून्य होणार आहे का, शून्य होणार नाही. बरोबर, म्हणजे कुठंतरी काय तर कुठेतरी लिमिट आहे त्याला, काय म्हणता येईल आपल्याला, कुठेतरी लिमिट आहे. मग अशा वेळेस हा जो बॉइल्स लॉ आहे ना की प्रेशर वाढूनही व्हॉल्यूम आहे तो कमी होणार नाही आहे. याचा अर्थ काय की या बॉइल्स लॉ मध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं तर डेव्हिएशन पाहायला मिळालं आहे. ठीक आहे, तर बघा त्यामुळे हे लक्षात घ्या, हे कधी पॉसिबल आहे, हे ॲट हाय प्रेशर, खूप जास्त प्रेशर झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं तर डेव्हिएशन पाहायला मिळतं. नेक्स्ट पुढचा जो कॉन्सेप्ट आहे ना, हा जो नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे हा कशाशी रिलेटेड आहे, हा आहे डेन्सिटीशी रिलेटेड, म्हणजे घनता. बरोबर, बघा काय दिलंय की प्रेशर जसा वाढवला तसं काय होणार तर डेन्सिटी आहे ती पण वाढत जाईल. अरे अगदी सोपी आहे. बघा ना की काय होतंय की प्रेशर आधी थोडासा प्रेशर आहे तर याची डेन्सिटी आहे ही खूप जास्त, सॉरी डेन्सिटी आहे काय, डेन्सिटी कमी आहे का, कारण पार्टिकल्स हे खूप दूर आहेत. म्हणजेच काय होणार की डेन्सिटी ही कमी आहे. प्रेशर वाढवा तर पार्टिकल्स काय नाही आले तर आज जवळ आले, म्हणजे डेन्सिटी पण वाढली. अजून जास्त काय केलं मी, अजून जास्त प्रेशर वाढवलं तर अशा वेळेस काय होणार, अजून जास्त ते जवळ येतील आणि डेन्सिटी परत वाढणार आहे. म्हणजेच काय म्हणता येईल आपल्याला की प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी असणार आहे. ठीक आहे, तर हे 2 गोष्टी लक्षात ठेवा. काय काय शिकलोय आपण बघा की बॉइल्स लॉ म्हणजे काय की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. ठीक आहे, आणि त्यासोबतच काय तर प्रेशर इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेन्सिटी आहे. ठीक आहे, आणि हा रिलेशन कशासाठी असणार आहे, कधी असणार आहे, कधी पॉसिबल आहे, ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. बरोबर, आणि बॉइल्स लॉ डेव्हिएट कधी करणार आहे, ॲट हाय प्रेशर. ठीक आहे, हे एमसीक्यू साठी फार इम्पॉर्टंट आहे. मागे पुढे अजून बघा, आता 2 एमसीक्यू तर विचारून झालेले आहेत, पण यावर सुद्धा तुम्हाला एमसीक्यू किंवा न्यूमरिकल हे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, कॅल्क्युलेशन्स पण विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट सिमिलर आहे दुसरा लॉ कोणता आहे तर तो बघा काय दिले, दुसरा लॉ आहे काय तर चार्ल्स लॉ. चार्ल्स लॉ काय आहे की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू टेम्परेचर. आत्ताच जस्ट थोड्या आधी मी तुम्हाला काहीतरी एक एक्झाम्पल दिला होता, तो म्हणजेच कोणता होता तर तो
की टेम्परेचर बघा, टेम्परेचर जर वाढला तर अशा वेळेस काय होणार, तर व्हॉल्यूम वाढणार आहे. जस्ट तुम्हाला मी टायरचं एक्झाम्पल दिला ना आधी, बरोबर, की उन्हाळ्यामध्ये काय होते की हवा असते तेवढीच असते, पण अशा वेळेस काय होणार की ते टेम्परेचरमुळे ती काय होणार, तर एक्सपांड होणार. बघा टेम्परेचर वाढला तर अशा वेळेस काय झालं, त्या हवेचा व्हॉल्यूम वाढलाय, बरोबर ना. टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं, व्हॉल्यूम वाढला, बरोबर. त्यामुळे हा जो लॉ आहे ना यालाच काय म्हणतात, तर चार्ल्स लॉ म्हटलं जातं. फार सोपी आहे समजायला, तर फार सोपी आहे, बरोबर. फक्त जे थोडेसे टेक्निकल टर्म्स आहेत तेवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एक्स्ट्रा, राईट. आता व्हॉल्यूम हे डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर सोबत, की व्हॉल्यूम जर वाढला म्हणजे टेम्परेचर वाढला म्हणता येईल, किंवा व्हॉल्यूम जर कमी झाला तर टेम्परेचर कमी झाला म्हणता येईल, राईट. पण हे कधी पॉसिबल आहे, हे प्रेशर ज्यावेळेस कॉन्स्टंट असणार आहे त्यावेळेस काय तर ते पॉसिबल असणार आहे. डायग्राम मध्ये सुद्धा दिलेलं आहे बघा, की या कंटेनरमध्ये प्रेशर किती आहे, 1 ॲटमॉस्फिअरच आहे. या कंडिशनमध्ये सुद्धा काय तर 1 ॲटमॉस्फिअरच आहे, राईट. या भांड्याला ज्या ठिकाणी गॅस भरलेली आहे त्या ठिकाणी काय केलं तर थोडंसं गरम केलं, राईट. त्याचं व्हॉल्यूम किती आहे तर बघा 2 लिटर आहे आणि टेम्परेचर 300 केल्विन आहे. आता गरम केलं तर अशा वेळेस काय झालं की या 2 लिटरची किती होणार, तर आता 4 लिटर होईल. म्हणजेच काय केलं, टेम्परेचर वाढलं बघा, 300 केल्विन आहे त्याचे काय झालेत आता 600 केल्विन. म्हणजे टेम्परेचर वाढवला त्यामुळे काय झाला, लिटर किंवा हा जो व्हॉल्यूम आहे ना व्हॉल्यूम सुद्धा वाढलाय. पण प्रेशर वाढलाय का, प्रेशर वाढलेलं नाही, त्यामुळे काय तर तो कॉन्स्टंट प्रेशर आहे, ॲट कॉन्स्टंट प्रेशर असणार आहे. या लॉला काय म्हणायचं तुम्हाला, हा जो लॉ दिलेला आहे याला म्हणतात काय तर चार्ल्स लॉ. ठीक आहे, लक्षात घ्या. हे बॉइल्स किंवा चार्ल्स हे नाव कुठून आले, हे सायंटिस्टचे नावं आहेत. ठीक आहे, कॉन्सेप्ट समजून घ्या आणि त्यांच्यातलं रिलेशन समजून घ्या, कारण न्यूमरिकल सुद्धा विचारले जाऊ शकतात. अशा वेळेस तुम्हाला कॉन्सेप्ट माहीत असणं गरजेचं आहे. नेक्स्ट पुढचा जो आहे नियम तो कोणता आहे तर बघा, गे-लुसॅक्स लॉ. कोणता आहे, गे-लुसॅक्स लॉ. काय नियम, काय लॉ आहे तर तो आहे P इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू T. म्हणजेच काय की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. प्रेशर जर वाढला तर टेम्परेचर वाढणार, किंवा टेम्परेचर वाढला तर प्रेशर काय होणार, तर वाढणार आहे. बघा काय होतं की जसं तो टायरचाच एक्झाम्पल घ्या, इथं मी एक्झाम्पल दिलंय. हां, मग आता या तुम्हाला जे सगळे लॉ सांगतोय ना मी, तुम्हाला सांगतोय की यामध्ये तुम्हाला कसे MCQ विचारले जाऊ शकतात. एक तर त्यावर तुम्हाला न्यूमरिकल विचारतील, किंवा मग तुम्हाला हे असे एक्झाम्पल किंवा अप्लिकेशन त्याचा यूज कुठं झालेला आहे, त्या एखाद्या कंडिशनमध्ये कोणतं लॉ कामात आलेला आहे ना ते विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, कारण आयोग आता अप्लिकेबल नॉलेजवर जास्त भर देत आहे, हे लक्षात घ्या मित्रांनो. ठीक आहे, तर हे बघा काय गे-लुसॅक्स लॉ, कुठं काय एक्झाम्पल दिले, याच पद्धतीने तुम्हाला बाकीचे पण सर्च करून काढता येईल काही एक्झाम्पल. पण तुम्हाला कॉन्सेप्ट जर समजला मग कोणताही एक्झाम्पल येऊ द्या ना. तुम्ही जे काढलेले आहेत, मी तर 2 एक्झाम्पल दिले, गरजेचं नाही की हेच येतील म्हणून एक्झाममध्ये, राईट. पण तुम्हाला कॉन्सेप्ट जर चांगलं समजलं असेल तर तुम्हाला काय म्हणते की ऑप्शन मार्क करायला फार सोपी जाणार आहे. ठीक आहे, जसं बघा की गे-लुसॅक्स लॉ काय सांगतोय की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कधी पॉसिबल आहे, ज्या वेळेस व्हॉल्यूम म्हणजेच काय तर आकारमान हा जर कॉन्स्टंट आहे, हा फिक्स आहे, तर अशा वेळेस काय असणार तर प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असणार आहे, राईट. याचा एक एक्झाम्पल काय दिलंय तर बघा, टायर इन समर. आता जो एक्झाम्पल दिला होता तोच एक्झाम्पल इथं सुद्धा अप्लाय होतो. काय होतं की ज्या वेळेस टेम्परेचर वाढतं, बघा आपल्याला हा रिलेशन समजून घ्यायचंय की टेम्परेचर वाढल्यामुळे प्रेशर वाढत आहे. जसं उन्हाळ्यामध्ये काय होतं की टायर मधली जी हवा आहे ती गरम होते, म्हणजे टेम्परेचर वाढला त्यामुळे काय तर गरम झाली, आणि मग अशा वेळेस काय होणार की ते एक्सपांड होईल, बरोबर. व्हॉल्यूम तर वाढणार, पण त्यासोबतच टायरच्या ज्या भिंती आहेत ना त्या टायरच्या भिंतीवर ते काय करणार तर प्रेशर वाढवतील. त्यामुळे ते काय होणार तर प्रेशर वाढवणार आहेत. त्यामुळे काय होणार की एका लिमिटच्या नंतर प्रेशर वाढला की तो टायर काय तर तो टायर फुटून जातो, बरोबर ना. तर यालाच काय म्हणतात तर गे-लुसॅक्स लॉ म्हणतात की टेम्परेचर वाढला की प्रेशर काय तर प्रेशर वाढणार आहे. सेम कॉन्सेप्ट अजून कुठे यूज केला जातो, प्रेशर कुकरमध्ये सुद्धा काय तर सेम कॉन्सेप्ट यूज केला जातो. तर हे अप्लिकेशन लक्षात ठेवा. अजून आपल्या डे टू डे लाईफमध्ये तेवढं फक्त गुगल करा की कुठं चार्ल्स लॉ कुठं यूज होतो, त्यानंतर बॉइल्स लॉ कुठं यूज होत आहे, त्यानंतर गे-लुसॅक्स लॉ कुठं यूज होत आहे, हे फक्त सर्च करा आणि एक लिस्ट मेंटेन करून ठेवा. कदाचित डे टू डे लाईफमधलेच आपल्या एक्झाममध्ये काहीतरी प्रश्न विचारले जातात. नेक्स्ट पुढचा लॉ काय आहे तर बघा, पुढचा लॉ काय आहे तर आहे काय तर तो आहे ॲव्होगाड्रो लॉ. ॲव्होगाड्रो लॉ एक ॲव्होगाड्रो नंबर आहे. ठीक आहे, ॲव्होगाड्रो नंबर. ठीक आहे, ॲव्होगाड्रो नंबर एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, तो तुम्हाला मगाशी मी सांगितलं की नंबर ऑफ मोल्स कसं काढतात, ॲव्होगाड्रो नंबर काय आहे. ठीक आहे, ॲटॉमिक स्ट्रक्चर पूर्ण चांगला अभ्यास करा, तुम्हाला हे फार इम्पॉर्टंट आहे. कारण यावर्षी आयोगाने एक प्रश्न विचारला असाच मोल फ्रॅक्शनचा, पण मोल फ्रॅक्शनसाठी काढण्यासाठी न्यूमरिकल होता मित्रांनो. ठीक आहे, मोल फ्रॅक्शन काढण्यासाठी ॲव्होगाड्रो नंबर आणि मोल हे कॉन्सेप्ट किंवा हे कसं काढायचं आहे ना हे तुम्हाला यायला पाहिजे. ठीक आहे, तर बघा
ॲव्होगॅड्रो नंबर काय, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस. ऑल गॅसेस म्हणते इक्वल व्हॉल्यूम, कोणतेही गॅस घ्या आणि त्याचं व्हॉल्यूम सारखाच. बघा इथे एक्झाम्पल पण दिलेलं आहे की क्लोरीन आहे, ऑक्सिजन, निऑन आणि मिथेन हे 4 प्रकारचे काय दिलेत आपल्याला, गॅसेस दिलेत आणि त्यांचा काय तर इक्वल व्हॉल्यूम, सगळ्यांचा व्हॉल्यूम बघा सारखाच दिलेला आहे, 22.414 लिटर मोल इनवर्स, सेम व्हॉल्यूम दिलेला आहे. ठीक आहे. ॲट द सेम टेम्परेचर, बघा सगळ्यांचा टेम्परेचर हा सारखाच आहे का, कुठं दिले की क्लोरीन 0 डिग्री सेल्सिअस, ऑक्सिजन 0 डिग्री सेल्सिअस, निऑन आणि मिथेन ते सुद्धा काय तर 0 डिग्री सेल्सिअस. सेम टेम्परेचर अँड प्रेशर, म्हणजे प्रेशर सुद्धा काय असेल तर सारखाच असणार आहे. प्रेशर सुद्धा बघा 1 ॲटमॉस्फिअरच आहे, प्रेशर सुद्धा काय तर 1 ॲटमॉस्फिअर, तो पण सारखाच आहे. कंटेन इक्वल नंबर ऑफ मॉलिक्युल्स, म्हणजे काय तर मी सपोज 4 असे गॅसेस घेतलेत, 4 घ्या, 5 घ्या, 10 घ्या, किती गॅसेस घ्या, बरोबर, त्यांचा व्हॉल्यूम काय तर व्हॉल्यूम हा सेम आहे, सगळ्यांचा टेम्परेचर अँड प्रेशर सुद्धा सारखा आहे. तर अशा वेळेस काय असणार की या सगळ्यांमध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ना ते काय असणार तर ते सेम असणार आहेत. ते काय असणार, सेम असणार आहे. जेवढे क्लोरीन मध्ये असणार मॉलिक्युल्स तेवढेच ऑक्सिजन मध्ये असणार, तेवढेच निऑन मध्ये असणार आणि तेवढेच काय तर मिथेन मध्ये असणार आहे, किंवा अजून दुसरे कोणते गॅसेस घ्या त्यामध्ये सुद्धा नंबर ऑफ मॉलिक्युल्स ते काय असणार तर सेम असणार आहे. ठीक आहे. यालाच काय म्हणतात तर ॲव्होगॅड्रो लॉ म्हटल्या जातं. हां, तुम्हाला आता हे प्रश्न पडत असेल की ही संख्या कुठून आली किंवा ही संख्या कुठून आली, तर हे ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच काय तर ही संख्या आहे जी आयडियल नंबर आहे, फिक्स पाठच करायचं आहे. 6.022 × 10⁻23 एवढं काय तर तुम्हाला पाठच करायचं आहे. ठीक आहे. बघा ॲव्होगॅड्रो नंबर परत एक थोडक्यात सांगतोय मी. कोणत्याही पदार्थाचा 1 मोल एवढा सबस्टन्स जर घेतला, 1 मोल, ठीक आहे, 1 मोल एवढा जर सबस्टन्स घेतला तर अशा वेळेस त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स असतात तर हे एवढे मॉलिक्युल्स असतात जेवढा ॲव्होगॅड्रो नंबर आहे. ठीक आहे. एवढे मॉलिक्युल्स असतात. याचा अर्थ काय की इथे ॲक्च्युली काय घेतलाय, 1 मोल ऑफ क्लोरीन घेतलाय, 1 मोल ऑफ ऑक्सिजन आहे, इथे 1 मोल ऑफ निऑन आहे, इथे 1 मोल ऑफ मिथेन आहे. राईट. म्हणजेच काय की बेसिकली यामध्ये क्वांटिटी आहे ना सगळ्यांची मासमध्ये क्वांटिटी आहे ना मोलमध्ये क्वांटिटी ती सारखीच आहे, प्रत्येकाचा 1 मोल तेवढं घेतलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय दिलंय, ॲज द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. हां, इथं आपल्याला असं सुद्धा लिहिता येईल की व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय आहे तर नंबर ऑफ मोल्स. बरोबर. व्हॉल्यूम जर वाढला तर ऑब्वियस आहे की हे जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत ना ते सुद्धा काय तर ते पण वाढणार आहेत. ॲज द व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द नंबर ऑफ मोल्स, बघा हे इथं दिलेलं आहे. राईट. 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP, 1 मोल, बघा हे 1 मोल, हा 1 मोल दिलेला आहे. 6.022 × 10⁻23 मॉलिक्युल्स, म्हणजे काय तर कोणत्याही पदार्थाचा 1 मोल असणार आहे. राईट. 1 मोल ऑफ एनी गॅस ॲट STP, STP म्हणजेच काय तर स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. आता STPची एक्झॅक्ट डेफिनेशन आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेऊ की स्टँडर्ड टेम्परेचर म्हणजे किती टेम्परेचर आहे आणि स्टँडर्ड प्रेशर म्हणजे नेमकं किती प्रेशर आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये घेणार आहोत. बरोबर. आता काय दिले बघा, व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू नंबर ऑफ मोल्स. 1 मोल ऑफ एनी गॅस STP ऑक्युपाईज किती करतात तर हे त्याचं व्हॉल्यूम किती असतं तर 22.414 लिटर मोल इनवर्स हा एवढा असतो. धिस व्हॉल्यूम इज नोन ॲज, काय म्हणतात यालाच तर मोलर व्हॉल्यूम म्हटल्या जातं. राईट. आणि म्हणून काहीतरी ही संख्या इथं आली बघा 22.414 ही आयडियल नंबर आहे, पाठच करायचे आहेत. हे नंबर किंवा हा जो नंबर आहे ना हे काहीतरी सगळे पाठच करायचे आहेत. यासोबतच बघा स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर यांची संख्या किती आहे ते सुद्धा तुम्हाला पाठ करायचे. काय दिले बघा, सगळं मी तुम्हाला सांगतो की माझा जो सोर्स आहे अभ्यास करण्याचा हे शाळेच्या पुस्तकाच आहेत, तिथूनच तुम्हाला मॅक्झिमम प्रश्न विचारले जातात. बघा STP कंडिशन्स काय आहे. STP मीन्स काय तर स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. IUPAC म्हणजेच काय, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. याच्याबद्दलची बाकीची माहिती तुम्ही गुगल करून इंटरनेटवरून सगळी काढून घ्या की नेमकं कुठं त्याचं काय तर हेडक्वार्टर आहे वगैरे. ठीक आहे. त्याचं कार्य काय आहे हे सगळी माहिती IUPAC बद्दल काढून घ्या. ठीक आहे. IUPACनं काय केलं बघा, STPची व्हॅल्यू काय सेट केलेलं आहे. स्टँडर्ड प्रेशरची व्हॅल्यू किती आहे तर ती आहे किती तर 1 बार किंवा 10⁵ पास्कल एवढी व्हॅल्यू दिलेली आहे. स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे तर 273.15 केल्विन किंवा 0 डिग्री सेल्सिअस हा स्टँडर्ड टेम्परेचर कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. किंवा इथं डायरेक्ट आपल्याला कॅल्क्युलेशनसाठी एवढं लक्षात ठेवा 273 एवढं जरी लक्षात ठेवलं तरी पण सफिशियंट आहे. ठीक आहे. आणि 1 बार इथे येतं. बरोबर. पण बघा अंडर दिस STP कंडिशन्स मोलर व्हॉल्यूम ऑफ ॲन आयडियल गॅस ऑर मिक्सचर ऑफ 2 or more गॅसेस ते किती असतं
ते किती असतं तर 22.71. पण आत्ताच आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की तो आला किती होता तर 22.414 आला होता, बरोबर. पण इथं तर व्हॅल्यू हे चुकीची दिलेली आहे, बरोबर ना. हे ॲक्च्युली काय आहे, ही आहे जुनी मेथड, ही काय तर जुनी मेथड आहे. म्हणजे स्टँडर्ड प्रेशरसाठी युनिट आधी हा वापरला जात होतं, आता दुसरं वापरल्या जातात. स्टँडर्ड टेम्परेचरसाठी आधी हाच वापरला, आता पण तोच वापरला जातो, त्यामुळे काही फरक पडणार नाही. पण या प्रेशरमुळे इथं जर चेंज केलं, या युनिटमध्ये चेंज केल्यामुळे आता एक नवीन युनिट यूज केले जातात, ठीक आहे. आणि म्हणून ही जी सिस्टम आहे या सिस्टमला काय म्हणतात तर ओल्ड STP, बरोबर. याला काय म्हणायचं तर ओल्ड STP. पण नवीन STP नुसार बघा की स्टँडर्ड प्रेशर काय 1 ॲटमॉस्फिअर, इथं काय होतं तर 1 बार होतं, राईट. 1 ॲटमॉस्फिअर. आता बारमध्ये तेच कन्वर्ट केलं तर ते किती येणार तर 1.013 बार एवढं येणार आहे, बरोबर. म्हणजे आधी 1 बार कन्सिडर केलं जात होतं, आता किती तर 1.013. याच्यामुळे काय तर यामध्ये ऑब्वियस आहे की आधी एवढं होतं, आता एवढं येत आहे, राईट ना. थोडाफार बदल तर होणारच आहे, राईट. नेक्स्ट, स्टँडर्ड टेम्परेचर किती आहे तो तेवढाच आहे 273.15 केल्विन इज इक्वल टू 0 डिग्री सेल्सियस, ठीक आहे. अंडर द ओल्ड STP कंडिशन्स मोलर वॉल्यूम ऑफ एन आयडियल गॅस और मिक्सचर ऑफ 2 और मोर गॅसेस ते किती येते तर आता सॉरी हा जो आहे ना हे काय तर हे नवीन कंडिशन आहे, ठीक आहे. ही आहे ही काय तर ही आहे जुनी कंडिशन, ठीक आहे. ही आहे काय तर आता जुनी कंडिशन, ठीक आहे. 22.414 लिटर मोल इनवर्स, ठीक आहे. हे आहे जुनी आणि हे काय तर नवीन कंडिशन आहे. म्हणजे नवीन याच्यानुसार किती येतं 22.71 आणि जुन्यानुसार काय तर 22.414 आहे, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता आपण जे चार काय घेतले तर चार आपण लॉज घेतले, गॅस लॉज घेतले. पहिला कोणता आहे तर बॉइल्स लॉ, दुसरा चार्ल्स लॉ, त्यानंतर गे-लुसॅक्स आणि त्यानंतर काय तर ॲव्होगाड्रो. हे असे सगळे पाठ करायचे आहेत. याच्यावर नक्की MCQ परत कधी ना कधी विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. न्यूमरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो. काय आहे बॉइल्स लॉ की प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम, कधी पॉसिबल आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर. चार्ल्स लॉ काय आहे की व्हॉल्यूम इज इन्व्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. गे-लुसॅक्स लॉ काय आहे की प्रेशर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. आणि ॲव्होगाड्रो नंबर काय की व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲट सेम टेम्परेचर अँड प्रेशर असणार आहे. बघा आता हे सगळे लॉज आपण बघितलेत, पण मगाशी आपण जसं बघितलं की बॉइल्स लॉ कुठेतरी काय होतं तर डेव्हिएट होत आहे की खूप जास्त जर प्रेशर जर वाढवला तर मग एका पॉईंटला आल्यानंतर मग परत व्हॉल्यूम कमी होणार नाही. म्हणजे त्या ठिकाणी बॉइल्स लॉ काम करणार आहे का नाही. म्हणजे एक हाय प्रेशरमध्ये काय तर हा काय होता तर हा डेव्हिएट होत आहे, बरोबर. त्याच पद्धतीने बघा की चार्ल्स लॉ सुद्धा पण आपण असं अप्लाय करता येईल की मला सांगा की टेम्परेचर जर वाढवलं तर व्हॉल्यूम वाढत आहे, टेम्परेचर जर कमी केलं तर व्हॉल्यूम कमी होत आहे, बरोबर. टेम्परेचर खूप जास्त जर कमी केलं तर व्हॉल्यूम काय 0 पर्यंत पोहोचू शकणार आहे का नाही. एखादी जर पदार्थ आहे तर काय त्याला मास अँड व्हॉल्यूम तर राहणार आहे, बरोबर. त्यालाच आपण मॅटर म्हणत असतो, त्यालाच आपण पदार्थ म्हणतो. त्यामुळे बघा की टेम्परेचर जर खूप जास्त जर कमी केलं तर व्हॉल्यूम आहे हा काही 0 पर्यंत कधीही पोहोचणार नाही आहे. याचा अर्थ काय की हा चार्ल्स लॉ सुद्धा कुठेतरी डेव्हिएट होत आहे. खूप कमी टेम्परेचरला काय होतं तर तो डेव्हिएट होत आहे, बरोबर ना, राईट. सिमिलरली बाकीचे पण काय तर कुठेतरी काय असतात तर कुठेतरी काहीतरी अपवाद असतातच. मग आता अशा वेळेस ना 2 कॉन्सेप्ट येतात. ते 2 कॉन्सेप्ट कोणते आहेत तर बघा, एक आहे काय तर आयडियल गॅस, एक आहे काय तर आयडियल गॅस. आयडियल गॅस म्हणजेच काय आहे तर जे गॅस काय करतात की हे 3 लॉज फॉलो करतात. कोणकोणते? बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि काय तर ॲव्होगाड्रो लॉ. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ आणि ॲव्होगाड्रो लॉ हे 3 लॉज जे गॅस फॉलो करतात त्यांना काय म्हणतात, त्या गॅसला काय म्हणायचं आपल्याला आयडियल गॅस म्हणायचं आहे. पण बघा की आयडियल गॅस ना ही हायपोथेटिकल कंडिशन आहे. कारण जस्ट आधी आपण बघितलं की बॉइल्स लॉ हे सगळ्या कंडिशनमध्ये फॉलो होत आहे का, सगळ्या कंडिशनमध्ये फॉलो होत नाही. याचा अर्थ काय की आयडियल गॅस हा तर कधी असं राहू शकत नाही. एका मुवमेंटला आल्यानंतर तो आयडियल का बिहेव करणार आहे का, आयडियली बिहेव तर करणार नाहीच आहे, बरोबर. म्हणून काय म्हणतोय मी की आयडियल गॅस ही काहीतरी हे एक हायपोथेटिकल कंडिशन आहे. प्रॅक्टिकली अन आयडियल गॅस डज नॉट एक्झिस्ट काय करतात तर मग काय करतात तेच रियल गॅस एक्झिस्ट करत असतात, बरोबर. रियल गॅस म्हणजेच काय की असे गॅस जे बॉइल्स लॉ काहीतरी लिमिटपर्यंत बरोबर वर्क करणार आहेत आणि त्याच्यानंतर मग बॉइल्सला काही काम करणार नाही. सिमिलरली चार्ल्स लॉ कुठेतरी लिमिटपर्यंत काम करेल आणि त्यानंतर मग काय तर काम करणार नाही. त्याला आपण काय म्हणू रियल गॅस म्हणू. पण आयडियल गॅस म्हणजे काय की कोणतीही काही कंडिशन असू द्या, बरोबर. बॉइल्स लॉ, चार्ल्स लॉ, ॲव्होगाड्रो लॉ हे काय तर फॉलोच करणार आहेत. पण ॲक्च्युली जर बघितलं तर असं कोणतंही गॅस नाही आहे. म्हणून काय म्हणतोय मी की आयडियल गॅस
गॅसची एक हायपोथेटिकल कंडिशन आहे, असतात काय तर ते असतात काय तर रिअल गॅस असतात, बरोबर. पण बघा सायन्समध्ये ना यांचा फार यूज झालाय. आयडियल गॅस असा काही कॉन्सेप्ट असला नसला तरी पण ना याचा यूज ना हा पुढे स्टडीमध्ये फार जास्त झालेला आहे. आपण बघू की नेमकं मग आता रिअल गॅस आणि आयडियल गॅस या दोघांमधल्या इक्वेशनमध्ये काय फरक आहे. ठीक आहे. रियल गॅस शो आयडियल बिहेवियर अंडर द सर्टन स्पेसिफिक कंडिशन. रियल गॅस काय सांगितलं मी तुम्हाला की अंडर स्पेसिफिक कंडिशन, की काय केलं आपण, प्रेशर एका लिमिटच्या नंतर परत जर वाढवल्यानंतर त्याचा व्हॉल्यूम परत कमी होणार नाहीये. म्हणजे काय तर ती कंडिशन आली तिथं की त्या लिमिटच्या नंतर परत काय होणार, तर परत काय तर व्हॉल्यूम कमी होणार नाही आहे. वेन इंटरमॉलिक्युलर इंटरॅक्शन्स आर प्रॅक्टिकली अब्सेंट. ठीक आहे. म्हणजेच काय की खूप जर प्रेशर जर दिलं आपण तर त्यातले जे मॉलिक्युलचा जो मुवमेंट आहे ना ते होणार नाही त्या ठिकाणी. काय तर मग अशा वेळेस हे जे लॉज आहेत हे प्रॅक्टिकली पॉसिबल होणार नाहीये. राईट. आता काय करतोय मी बघा, हे जे लॉज दिलेले आहेत 4 लॉज या सगळ्यांना मी एकत्र करतोय. एकत्र केल्यानंतर काय लिहिता येईल बघा, P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टाइम आहे, त्यामुळे इथं डिनॉमिनेटरमध्ये इकडे सुद्धा काय तर मी डिनॉमिनेटर लिहितो. प्रेशर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे, दोन्ही पण इथं आलेत त्यामुळे काही लिहायची गरज नाही. व्हॉल्यूम हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मोल सोबत, त्यामुळे इथं V आहे तर या बाजूला मी काय लिहितो तर N लिहितोय. राईट. यावरून काय लिहिता येईल मला, एका सरळ फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर PV बघा तिरपा गुणाकार करतोय मी, PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. ठीक आहे. पुढच्या स्लाइडमध्ये बघू आपण काय आपण डिराईव्ह केलं होतं की PV डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT. राईट. आता इथून मला V म्हणजे काय लिहिता येईल, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT डिवायडेड बाय काय येणार तर P. NT डिवायडेड बाय काय येणार तर P येणार आहे. बघा हा इथं दिलेला आहे, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू NT डिवायडेड बाय P. बरोबर. आता बघा की हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनला काय म्हणतात, आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट म्हटल्या जातं. आयडियल गॅस इक्वेशन किंवा इक्वेशन ऑफ स्टेट म्हटलं जातं. आता हा जर प्रोपोर्शनलचा जर सिम्बॉल जर काढायचा असेल तर मला एक कॉन्स्टंट यूज करावा लागेल, तर तो कॉन्स्टंट यूज केला इथं काय तर R. म्हणजे V इज इक्वल टू R NT बाय P. आणि इथं जर क्रॉस मल्टिप्लाय केलं म्हणजे P इकडे घेऊन यावं लागेल, तर PV इज इक्वल टू NRT. आणि हा असाच पाठ करायचा आहे, PV इज इक्वल टू NRT. PV इज इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन काय, PV इज इक्वल टू NRT. राईट. हे असं पाठ करायचंच आहे तुम्हाला. या ठिकाणी R जो आहे हा R म्हणजेच काय आहे तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे, जो काय असणार तर सगळ्या गॅससाठी सारखाच असतो. आणि त्याची व्हॅल्यू किती आहे तर 8.314 जूल केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स. ही एवढी काय तर R ची व्हॅल्यू असणार आहे. आणि याच वर काय तर आयोगाने यावर्षी प्रश्न विचारलाय. हा जर तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर असताना किंवा याचे जे व्हॅल्यूज आहेत फक्त काय तर युनिट चेंज करायचे आहेत ते जर माहित असते तर तुम्हाला फार सोपी आहे. ठीक आहे. बघा आता युनिट कोणकोणते आहेत, R चे जे व्हॅल्यूज आहेत बघा, R म्हणजेच काय तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आहे. द व्हॅल्यू ऑफ R डिपेंड्स अपॉन द युनिट्स युज्ड एक्सप्रेस PV आणि T. P आपण कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो, V कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो आणि T कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो, त्यानुसार काय तर हा जो R आहे ना R ची व्हॅल्यू बदलणार आहे. बघा R चं SI युनिटमध्ये काय आहे की P ची व्हॅल्यू ठेवला, V ची N आणि T ची व्हॅल्यू जर ठेवला, मला R ची व्हॅल्यू काढायची आहे. SI युनिटमध्ये P पास्कलमध्ये ठेवलं, व्हॉल्यूम कशामध्ये ठेवलं तर मीटर क्यूबमध्ये ठेवलंय, नंबर ऑफ मोल्समध्ये ठेवलं आणि टेम्परेचर केल्विनमध्ये. सगळे जर व्हॅल्यू जर ठेवले तर काय मिळत आहे मला, R ची व्हॅल्यू हे एवढी मिळत आहे, 8.314 पास्कल मीटर क्यूब केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स. पास्कल इंटू मीटर क्यूबला रिप्लेस केलं कशाने तर जूलने रिप्लेस केलेलं आहे, त्यामुळे R ची व्हॅल्यू SI युनिटमध्ये काय आलं तर बघा 8.314 जूल केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स. राईट. आता हा तर जूलमध्ये आला, पण कधी कधी आपल्याला एनर्जी आपण कॅलरीमध्ये पण मोजू शकतो ना. ते कसं कन्वर्ट करतात की 1 कॅलरी इज इक्वल टू 4.184 जूल्स. आणि म्हणून काय करू आपण, ही जी संख्या आली आहे त्याला फक्त 4.184 नी डिवाइड केलं, आन्सर किती आला तर बघा 1.987. आणि रफली किती लिहिता येईल आपल्याला 2 कॅलरीज. बघा फक्त जूलच्या जागी कॅलरी लिहिलं, केल्विन इन्व्हर्स आणि मोल इन्व्हर्स. ठीक आहे. तर हे व्हॅल्यूज तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे आहेत. आणि याच्यावरच काय तर आता यावर्षी आयोगाने प्रश्न विचारले, पुढे पण विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. आणि जर बघा हे सगळे स्टँडर्ड व्हॅल्यूज आहेत बरोबर ना, आणि म्हणून पाठच करायचे आहेत. पण जर थोडेसे जर व्हॅल्यूज जर वेगवेगळे दिले, म्हणजेच काय की स्टँडर्ड टेम्परेचर जागी दुसरं कुठलं तरी टेम्परेचर दिलं, स्टँडर्ड व्हॉल्यूम जागी दुसरं कुठलं तरी व्हॉल्यूम दिलं, तर मग अशा वेळेस तुम्हाला फॉर्म्युला यूज करून कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. फॉर्म्युला कोणता, PV इज इक्वल टू NRT. पण यावर्षी आयोगाने स्टँडर्डच विचारले, त्यामुळे पाठ कॅल्क्युलेशनची गरज नव्हती. नेक्स्ट बघा की R इन लिटर ॲटमॉस्फिअर. R ची व्हॅल्यू परत आता काय करायचं आपल्याला, लिटर ॲटमॉस्फिअरमध्ये काढलं. प्रेशर कशावर ठेवलं ॲटमॉस्फिअरमध्ये, लिटरमध्ये काय तर व्हॉल्यूम ठेवलेला आहे, त्यानंतर मोल आणि हे केल्विन म्हणजे हे तर तेच युनिट आहेत बरोबर. अशा वेळेस R ची व्हॅल्यू काय ना आली आहे तर बघा
0.08206 लिटर ॲटमॉस्फिअर केल्विन इन्व्हर्स मोल इन्व्हर्स, किंवा दुसरी एक व्हॅल्यू कोणती आहे तर इथं व्हॅल्यू तीच आहे, फक्त इथं युनिट हा एवढा चेंज केला, लिटरच्या जागी काय ठेवलं तर डेसिमीटर क्यूब, क्युबिक डेसिमीटर, DM³ म्हणजे काय तर क्युबिक डेसिमीटर, ठीक आहे, तो ठेवलेला आहे ॲटमॉस्फिअर केल्विन इन्व्हर्स आणि मोल इन्व्हर्स, बरोबर. तर हे 2-3 व्हॅल्यूज मिळालेत आणि हे कशावर डिपेंड करतं तर आपण PV आणि काय तर T, PV आणि T म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरचे युनिट्स कोणते ठेवतोय आपण त्यानुसार काय तर हे युनिट चेंज होणार आहेत. छान एक चार्ट पण दिलेला आहे आयोग आणि शाळेच्या पुस्तकामधलाच, हा त्यातला स्क्रीनशॉट आहे, ठीक आहे. तुम्हाला इथूनच काय तर प्रश्न पण अटेम्प्ट करता आलं असतं बघा, की प्रेशरचं युनिट काय दिलेलं आहे, व्हॉल्यूमचं काय दिलेलं आहे, त्यानंतर नंबर ऑफ मोलचं तो तर मोलच आहे आणि केल्विनमध्येच दिलं आहे टेम्परेचर. मग अशा वेळेस नेमके कोणते व्हॅल्यूज राहतील आणि कोणतं युनिट राहणार हे काय तर फक्त पाठच करायचं आहे, बरोबर ना. तेवढे फक्त व्हॅल्यूज तुम्हाला पाठ करायचे आहेत. हां, आता एक शेवटचा टॉपिक बघा यामधलाच, की आपण मगाशी जसं बघितलं की काय होतं की आयडियल गॅस हे हायपोथेटिकल कंडिशन आहे जी ॲक्च्युली तर एक्झिस्ट करतच नाही, पण रिअल गॅस हे एक्झिस्ट करतात. हायपोथेटिकल किंवा जे आयडियल गॅस होता त्याचा फॉर्म्युला काय होता, PV = nRT हा फॉर्म्युला होता, बरोबर ना. हा तर आयडियल गॅससाठी होता, पण रिअल गॅससाठी आता काय करावं लागेल आपल्याला, थोडंफार काहीतरी मॉडिफाय करावं लागणार आहे आणि मग तो मॉडिफाय कोणी केला, वॅन डर वॉल या सायंटिस्टने केला, राईट. आणि त्यालाच काय म्हणतात तर मग वॅन डर वॉल इक्वेशन म्हटलं जातं, त्यालाच काय म्हणतात तर वॅन डर वॉल इक्वेशन म्हटलं जातं, राईट. याच फॉर्म्युल्याला इथं फक्त एडिट केलेलं आहे बघा, nRT आहे, इथं nRT तसंच आहे, बरोबर. त्यानंतर इथं काय तर पीच्या जागी त्यांनी काय केलं, या पहिल्या ब्रॅकेटमध्ये बघा P + A n/V होल स्क्वेअर, बरोबर. या पीच्या जागी या प्रेशरला त्यांनी मॉडिफाय केलं, तसंच व्हॉल्यूमला पण त्यांनी मॉडिफाय केलं V - BN, राईट. डेरिव्हेशन कुठून आला काय आला आपल्याला अजिबात एक्झाममध्ये विचारला जात नाही, आपल्याला फॉर्म्युला तेवढं लक्षात ठेवा की कशाचा फॉर्म्युला आहे, हा आहे कशाचा तर रिअल गॅसचा आहे, आणि PV = nRT हा कशाचा आहे तर आयडियल गॅसचा फॉर्म्युला आहे, बरोबर. आता यामध्ये सगळेच तुम्हाला टर्म्स माहीत असतील, फक्त टर्म माहीत नाही ते म्हणजे काय तर A आणि B, आणि A आणि B हे काय तर वॅन डर वॉल कॉन्स्टंट म्हटल्या जातं, यालाच काय म्हणतात तर वॅन डर वॉल कॉन्स्टंट. मग आता फक्त युनिट तेवढे पाठ करा बघा, की A चा युनिट काय पास्कल मीटर क्यूब मोल (⁻²). दुसरं युनिट काय तर मग ॲटमॉस्फिअर DM⁻⁶ मोल (⁻²), किंवा ॲटमॉस्फिअर लिटर स्क्वेअर मोल (⁻²). इथं बघा काय काय दिलेलं आहे तर पास्कल म्हणजे हा प्रेशर आहे बघा, एचा फॉर्म्युला काय की प्रेशर, त्यानंतर हा मीटर क्यूबचा स्क्वेअर म्हणजेच काय तर व्हॉल्यूमचा स्क्वेअर घ्यायचा आहे, आणि काय तर मोल जो आहे ना मोलचा काय घ्यायला लागला आपल्याला -2. बस एवढं फक्त तुम्हाला ठेवायचं आहे, बरोबर. काय प्रेशर, व्हॉल्यूम आणि मोल, ठीक आहे. प्रेशर, व्हॉल्यूमचा स्क्वेअर आणि मोलचा (⁻² घ्यायचा आहे. मग युनिट तुम्हाला कदाचित कोणतेही दिले जातील, ठीक आहे. मग युनिट कोणतेही दिले जातील. नेक्स्ट बघा की B म्हणजे काय आहे तर त्याचं युनिट काय दिलंय, लिटर × मोल इन्व्हर्स. लिटरलाच अजून एक युनिट आहे तो म्हणजे कोणता तर हा बघा मीटर क्यूब आणि मोल इन्व्हर्सचा मोल इन्व्हर्स, ठीक आहे. तर बघा हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा आहे तर हा रिअल गॅसचा आहे. मग याच्यावर प्रश्न कॅल्क्युलेशन्स विचारण्याची शक्यता किंवा न्यूमेरिकल विचारण्याची शक्यता फार कमी आहे, ठीक आहे. यावरच प्रश्न विचारले जाऊ शकतात, पण जे तुम्हाला मी 4 लॉ सांगितलेत त्याचा कॉन्सेप्ट आणि त्यासोबतच काय तर त्याच्यावर न्यूमेरिकल हे विचारण्याची शक्यता जास्त आहे मित्रांनो, ठीक आहे. बघा प्रिव्हियस इयर क्वेश्चन घेऊ आपण घेतलेल्या टॉपिकवर, तुम्हाला येते की नाही बघू आपण, की ए जो आहे ना याचा एचा युनिट काय आहे तो काढायचा आहे, बरोबर. काय सांगितलं होतं मी तुम्हाला बघा, इथं तेच दिले मी तुम्हाला की ए म्हणजे काय आहे तर ए मध्ये पास्कल म्हणजे प्रेशर, त्यानंतर व्हॉल्यूमचा स्क्वेअर असतो आणि मोलचा (⁻² असतो. बस सेम युनिट कोणत्या याच्यामध्ये आहे तर बघा इथं फक्त प्रेशर आहे त्यामुळे हा येणार नाही, ठीक आहे. इथं प्रेशर आणि काय आहे तर DM³ म्हणजेच काय तर व्हॉल्यूम आहे, हा पण येणार नाही, व्हॉल्यूमचा स्क्वेअर पाहिजे. इथं पण प्रेशर आहे, व्हॉल्यूम आहे, त्यामुळे हा पण येणार नाही. इथं बघा की प्रेशर आहे, पास्कल जागी किलो पास्कल दिले ना, पण प्रेशरच आहे, प्रेशर, त्यानंतर DM⁻⁶ आहे आणि मोल (⁻² आहे, त्यामुळे आन्सर काय येणार इथं तर चौथा पर्याय आहे ना तो काय असेल तर तो बरोबर असणार आहे, ठीक आहे. हां, आणि या वर्षीचा जो प्रश्न होता तो काय होता 2023चा प्रश्न आहे हा, राज्यसेवा 2023, की बघा इफ 1 मोल ऑफ एन आयडियल गॅस म्हणजे n = 1 दिलेलं आहे, ऑक्युपाईज 22.4 लिटर म्हणजे व्हॉल्यूम दिलेला आहे 22.4, ठीक आहे. लिटर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर काय सांगितलं होतं मी 273
3 बरोबर 0.15 घेऊ किंवा तेवढंच ठेवलं तरी पण चालेल. अँड काय तर स्टँडर्ड प्रेशर बरोबर स्टँडर्ड प्रेशर. तर मग अशा वेळेस काय असणार तर युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आरची व्हॅल्यू किती असते ते काढायचं आहे आपल्याला. बघा सगळे जे व्हॅल्यूज आहेत ना ते काय तर ते सगळे स्टँडर्डच आहेत, सगळे स्टँडर्ड आहेत. तर मग अशा वेळेस जी व्हॅल्यू असणार आहे ती सुद्धा काय असेल तर ह्या जे काढून दिलेत ना आपल्याला हे स्टँडर्डच व्हॅल्यू असणार आहेत बरोबर. फक्त कोणकोणतं दिलेलं आहे ते बघा आता आपल्याला की युनिटनुसार. युनिटमध्ये काय काय दिले तर बघा की पहिला जो बघितला आपण ॲटमॉस्फिअर लिटर मोल इन्व्हर्स केल्विन इन्व्हर्स असं सेम आहे का कुठं ॲटमॉस्फिअर ॲटमॉस्फिअर लिटर केल्विन इन्व्हर्स आणि मोल इन्व्हर्स म्हणजे शेवटच्या याच्यातच दिलंय आणि त्याची व्हॅल्यू बघून पण बघा की 0.0821 तो पहिल्याच याच्यामध्ये दिलंय. त्यामुळे आन्सर काय असणार तर पहिलाच असणार आहे. आपण घेतलंय काय की एक जूलवाला घेतलं होतं पण जूल ज्यावेळेस असेल तर हा 10 10⁻⁷ पाहिजे. 10⁻⁷ या ठिकाणी नाही आहे, फक्त काय आहे तर 8.314 आहे बरोबर. त्यामुळे हा येणार आहे का हा येणार नाही. याचा राईट आन्सर काय आहे मित्रांनो तर तो आहे काय तर फर्स्ट ऑप्शन आहे तो बरोबर आहे. ठीक आहे. आय होप अशी अपेक्षा ठेवतोय की हे तुम्हाला चांगलं समजलं असणार. गॅस लॉज इम्पॉर्टंट आहेत. 2 प्रश्न विचारलेत, पुढे नक्की विचारल्या जाईल यावर प्रश्न. ठीक आहे. तर आज आपण इथंच थांबूया पण त्याआधीच लक्षात घ्या की आकार फाउंडेशनचा यूट्यूब चॅनल जॉईन करायला विसरू नका. तुम्हाला असाच फ्री कंटेंट हा कंटिन्युअसली मिळत राहील आणि आपण तर एक सायन्सबद्दलची सिरीज चालू केलेली आहे. छोटे छोटे टॉपिक्स आपण त्यामध्ये कव्हर करतोय त्यामुळे सायन्स तुमचं चांगलं कव्हर होईल. ठीक आहे. आणि जो टेलिग्राम चॅनल आहे तो सुद्धा जॉईन करायला विसरू नका. त्यावर पण तुम्हाला भरपूर नोट्स मिळत असतात. आकार UPSC अँड MPSC टेलिग्राम चॅनल आहे. तर आज आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या परत अशाच एका छोट्याशा टॉपिकमध्ये चांगला समजून घेऊ तो नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू व्हेरी मच.